नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 पद मित्रांनो शिपाई हमाल आणि लिपिक प्रश्नपत्रिका संच क्रमांक 15 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला बघा, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करत असतो? बघा, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करत असतो? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राष्ट्रपती हे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती करत असतात. कोण करत असतात मित्रांनो? राष्ट्रपती. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, हॅबियस कॉर्पसचा अर्थ काय? बघा, हॅबियस कॉर्पसचा नेमका अर्थ काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे व्यक्तीला न्यायालयासमोर हजर करणे. हे काय मित्रांनो? हॅबियस कॉर्पसचा नेमका अर्थ आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, 2026 मध्ये कोणत्या राज्यामध्ये नवीन हायकोर्ट स्थापन झालेले आहे? 2026 मध्ये कोणत्या राज्यामध्ये नवीन हायकोर्ट हे स्थापन झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गोवा राज्यामध्ये 2026 मध्ये नवीन हायकोर्ट स्थापन झालेले आहे. कोणत्या राज्यामध्ये मित्रांनो? तो गोवा राज्यामध्ये. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, माझी वसुंधरा अभियान कोणत्या राज्याशी संबंधित आहे? माझी वसुंधरा अभियान हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे महाराष्ट्राशी संबंधित म्हणजे माझी वसुंधरा अभियान आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, सिंधू संस्कृतीतील प्रमुख शहर कोणते? बघा, सिंधू संस्कृतीतील प्रमुख शहर आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हडप्पा. काय मित्रांनो? हडप्पा हे सिंधू संस्कृतीतील प्रमुख शहर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, 30 जानेवारी हा दिवस कोणत्या स्वरूपामध्ये पाळला जातो? बघा, 30 जानेवारी हा कोणत्या दिवस म्हणून म्हणजे पाळला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शहीद दिन म्हणून पाळला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, 2026 मध्ये भारतातील सर्वात मोठे सौर ऊर्जा प्रकल्प कुठे सुरू झालेला आहे? 2026 मध्ये भारतातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राजस्थानमध्ये 2026 मध्ये भारतातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प राजस्थान या ठिकाणी सुरू झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, भारतीय राज्यघटनेत धर्मनिरपेक्ष शब्द कोणत्या दृष्टीने जोडलेला गेलेला आहे? बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये धर्मनिरपेक्ष शब्द हा कोणत्या दृष्टीने जोडला गेलेला आहे म्हणजे कोणत्या घटना दुरुस्तीमध्ये जोडला गेलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 42वी घटना दुरुस्ती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, कोणाच्या कारकिर्दीत पुरातन चंपावती नगरीस बीड हे नाव पडलेले आहे? बघा, कोणाच्या कारकिर्दीमध्ये पुरातन चंपावती नगरीस बीड हे नाव पडलेले आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मोहम्मद तुगलक. काय मित्रांनो? मोहम्मद तुगलक. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, ओझान थर कोणत्या वायूपासून बनलेला आहे? ओझान थर हा कोणत्या वायूपासून बनलेला आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो, तुम्हाला फिरून विचारलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ओझान या वायूपासून बनलेला म्हणजे ओझान थर आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, मिसाईल वुमन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा, मिसाईल वुमन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो, याला तुम्ही नोट करून घेणे हे पडण्याची खूप शक्यता आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे टेसी थॉमस. काय मित्रांनो? टेसी थॉमस म्हणजे मिसाईल वुमन ऑफ इंडिया म्हणून ओळखली जाणारी महिला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, हार्ड डिस्क कशासाठी वापरली जाते? बघा, हार्ड डिस्क ही कशासाठी वापरली जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे स्टोरेजसाठी हार्ड डिस्क ही वापरली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, रक्तातील हिमोग्लोबिनचे कार्य काय? बघा, रक्तातील हिमोग्लोबिनचे नेमके कार्य काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ऑक्सिजन वाहून नेणे. हे काय मित्रांनो? रक्तातील हिमोग्लोबिनचे मुख्य कार्य आहे. काय मित्रांनो? ऑक्सिजन वाहून नेणे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, संगणकाचे 2 मुख्य भाग कोणते पडतात? बघा, संगणकाचे 2 मुख्य भाग आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. हे काय मित्रांनो? संगणकाचे 2 मुख्य भाग आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय आहे बघा. शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शहाजी राजे. हे काय मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडिलांचे नाव आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ब्रिटिश काळात झाली त्यावेळी भारतावर कोणाचे राज्य होते बघा. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ब्रिटिश काळामध्ये झाली त्यावेळी भारतावर कोणाचे नेमके राज्य होते. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ब्रिटिश यांचे राज्य होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, अजित पवार हे कोणत्या मतदारसंघातून निवडून येतात बघा. म्हणजे आलेले आहेत, आता ते सध्या आपल्यामध्ये राहिलेले नाहीत. अजित पवार हे कोणत्या मतदारसंघामधून निवडून येत होते असा प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बारामतीतून ते निवडून येत होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे. शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ हे कोणत्या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रायगड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, आम्ल ओळखण्यासाठी कोणता द्रावण वापरतात बघा. आम्ल ओळखण्यासाठी कोणते द्रावण वापरले जाते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लिटमस हे वापरले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, गांधीजींनी सत्याग्रहाची सुरुवात कोणत्या देशामध्ये केलेली आहे. गांधीजींनी सर्वप्रथम सत्याग्रहाची सुरुवात ही कोणत्या देशामध्ये केलेली आहे. हा पण प्रश्न तुम्हाला विचारण्याची खूप शक्यता आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दक्षिण आफ्रिका या देशामध्ये गांधीजींनी सर्वप्रथम सत्याग्रहाची सुरुवात केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, सर्वात हलका मूलद्रव्य कोणता आहे बघा. सर्वात हलका मूलद्रव्य आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हायड्रोजन. हायड्रोजन काय मित्रांनो, सर्वात हलका मूलद्रव्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, बलाचे एसआय एकक कोणते असतात बघा. बलाचे एसआय एकक हे कोणते असते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे न्यूटन हे असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, भारताची किनारपट्टी सुमारे किती लांबी आहे. भारताची किनारपट्टी सुमारे किती लांबी आहे. प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 7516 किमी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिलेला आहे. जय जवान जय किसान हा नारा कोणी दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा त्यांनी नारा दिलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, महाराष्ट्रातील लोकायुक्त यांची नियुक्ती कोण करतो बघा. महाराष्ट्रातील लोकायुक्त यांची नियुक्ती हे कोण करत असतो. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राज्यपाल हे करत असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, 2026 मध्ये भारताने कोणत्या क्षेत्रामध्ये AI धोरणावर भर दिलेला आहे. 2026 मध्ये भारताने कोणत्या क्षेत्रामध्ये AI धोरणावर भर दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व. 1 नंबर आहे कृषी क्षेत्रावर, 2 नंबर आहे संरक्षण, 3 नंबर आहे आरोग्य. म्हणजे वरीलपैकी सर्व क्षेत्रावर त्यांनी AIचा भर दिलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो. ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रासाठी दिला जाणारा पुरस्कार आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे साहित्यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार हा दिला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, पंचायत राज प्रणाली प्रथम कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे. पंचायत राज प्रणाली प्रथम कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राजस्थान राज्यामध्ये पंचायत राज प्रणाली सुरू झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, स्वराज्य ही संकल्पना कोणी मांडलेली आहे. स्वराज्य ही संकल्पना कोणी मांडलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य ही संकल्पना मांडलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण साधारण किती टक्के आहे. वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण म्हणजे सर्वसाधारण किती टक्के आहे. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 0.03% आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, तुम्हाला वारंवार परीक्षेला विचारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.